जर अंबानीकडे एवढाच पैसा आहे तर ते IPL मधले सगळेच चांगले खेळाडू का विकत घेत नाहीत? याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे IPLचे ऑप्शनचे नियम. ते नियम असे आहेत की प्रत्येक संघात कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 25 खेळाडू असू शकतात. त्यात पण इंटरनॅशनल प्लेअर हे फक्त 8च असतात. आणि ह्या वर्षीच्या नवीन नियमानुसार फॉरेन प्लेअरची बोली फक्त 18 करोड पर्यंतच असणार. जर का 18 करोड पेक्षा जास्त बोली लागली तर वरचे पैसे डायरेक्ट BCCI कडे जाणार. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजेट, ज्यामध्ये प्रत्येक टीमला 125 करोड मिळतात संपूर्ण टीम बनवण्यासाठी. आणि IPLची प्रत्येक टीम ही एका स्ट्रक्चरनुसार बनते, ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा स्टार प्लेअरला घेतात, त्यानंतर बॅट्समन, बॉलर, नंतर ऑलराऊंडर, या सगळ्या ग्रुपची नंतर बोली लागते. आणि जसे पैसे संपत जातात तेव्हा डिसिजनचा प्रेशर खूपच वाढतो आणि त्यामुळेच ऑप्शन हे खूपच इंटरेस्टिंग होते. दरवर्षी एक मिनी ऑप्शन होतो, ज्यामध्ये टीम आपल्या प्लेयर्सला राखून ठेवते. काही वर्षी तर संपूर्ण टीमच आहे तशी ठेवते आणि बाकी राहिलेल्या प्लेयर्सची बोली लावली जाते. आणि प्रत्येक 3 वर्षात एक मेगा ऑप्शन होतो, ज्यामध्ये टीम आपल्या फक्त कोर प्लेअरलाच ठेवू शकते आणि संपूर्ण टीमच फ्रेश बनते. म्हणूनच IPL मध्ये जाणं हे काही लक नाही, त्यासाठी खूप हार्डवर्क आणि टॅलेंट लागते.